आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय। उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांची भेट आणि त्यानंतर आता ठाकरेंनी आपल्याच पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची पदावरून केलेली हकालपट्टी यानंतर या चर्चेला गती मिळाली आहे। पाहूया यावरचाच विशेष रिपोर्ट। राजू शेट्टींनी 2 दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हातकणंगलेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांची पदावरून हकालपट्टी झाली। आता यामागे योगायोग आहे का की राजकीय आखाडे याची चर्चा सुरू झाली। मातोश्रीवर जाणाऱ्या राजू शेट्टींबाबत नाराजी व्यक्त करत मुरलीधर जाधवांनी हातकणंगलेची उमेदवारी मागितली। मात्र त्याच मुरलीधर जाधवांची अचानक हकालपट्टी केल्यानं हातकणंगले राजू शेट्टींना सोडण्याचे स्पष्ट संकेत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। राजू शेट्टी हा बेभरवशाचा माणूस आहे। खायचे दात वेगळे आणि दातवायचे दात हे वेगळे आहेत त्यांचे। आपल्या माध्यमातून मी पक्षप्रमुखांना एवढंच सांगणार आहे, हा माणूस विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही आहे, बेभरवशाचा माणूस आहे। याला या ठिकाणी उमेदवारी देऊ नये। माझ्यासारखा एक निष्ठावान कार्यकर्ता जो 19 वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय, 3 वर्ष तालुका प्रमुख आणि 5 वर्ष शहर म्हणून काम करतोय, माझा या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे, माझा त्या ठिकाणी दावा आहे। मातोश्रीवर कुणी जायचं आणि कुणी नाही जायचं हा आपला अधिकार नसतो, कुठल्याही शिवसैनिकाचा नसतो किंवा कुठल्या पदाधिकारी नसतो। तो सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुखांचा असतो। हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय उद्धव साहेबांनी कशासाठी घेतला, का घेतला हा आपण विचार करायला नसतो। वॉच इज ऑलवेज राईट। महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शिवसेनेच्या भल्यासाठी उद्धव साहेब योग्यच निर्णय घेत असतात आणि घेत राहतील याची मला खात्री आहे। हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी सलग 2 वेळा लोकसभेत पोहोचले। 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेतही त्यांनी आपली जागा राखली। मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धैर्यशील मानेंविरोधात राजू शेट्टींना पराभवाचं तोंड बघावं लागलं। मात्र शिवसेनेतील फुटीमुळे हातकणंगले मतदारसंघातील गणित बदललेली आहे। 2024 मध्ये हातकणंगलेतून इच्छुक उमेदवार धैर्यशील माने शिंदेची शिवसेना, राजू शेट्टी स्वाभिमानी, राहुल आवाडे भाजपकडून इच्छुक, प्रतीक पाटील अजित पवार गट। शिवसेनेने हातकणंगले हा मतदारसंघ लढवला होता आणि जिंकला होता। तो मतदारसंघ शिवसेनेकडे। राजू शेट्टींची गरज आहे का? हातकणंगलेमधून राजू शेट्टी लढतील असं तुम्हाला? महाराष्ट्रात हुकुमशाही विरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येक फोर्सची गरज आहे। 2019 मध्ये राष्ट्रवादीनं आपल्या कोट्यातील हातकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी सोडली होती। पण पराभवानंतर राजू शेट्टींनी काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडत एकला चलोरेची भूमिका घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वाभिमानीची जागा सोडल्यास राजू शेट्टींना विजयाची संधी असल्याचं बोललं जात आहे। मात्र यामध्ये शरद पवार गटाचा अडसर ठरू शकतो अशी चर्चा आहे। धैर्यशील माने शिंदेसोबत असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडे ताकदीचा उमेदवार नाहीये। शरद पवार गट ही जागा जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटलांसाठी मागू शकतो। राजू शेट्टी मवियात आल्यास ठाकरेंची शिवसेना जागा सोडू शकते अशी चर्चा आहे। 2019 मध्ये हातकणंगलेमध्ये लाखांच्या वर मतं घेणारी वंचित सध्या उद्धव ठाकरेंसोबत आहे। राजू शेट्टींशी मी चर्चा 1-2दा माझी चर्चा त्यांची प्राथमिक झालेली आहे, परंतु आता वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा होईल आणि हातकणंगले असेल किंवा इतर त्यांची काय मागणी आहे, कारण की वंचितचा विषय तसाच आहे, राजू शेट्टी साहेबांचा विषय तसाच आहे आणि मला वाटतं राज्य पातळीवर तिन्ही पक्ष बसून या सगळ्यांना एकत्रित करण्याचा काही पावलं पडलेली आहेत, काही बैठका झालेल्या आहेत। आता पुढच्या काळात आपल्याला स्पष्टता येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये दिसेल। नाही, माझा 100% प्रयत्न आहे राजू शेट्टींना बरोबर घेण्याचा। ही भेट ही अराजकीय होती आणि मग ही अराजकीय भेट असताना राजकारणाचा त्याच्याशी काही संबंध नाही, कारण मातोश्रीच्या बाहेर येऊनच मी स्पष्ट केलेलं होतं की मी स्वतंत्रपणाने निवडणूक लढवणार आहे, महाविकास आघाडी मधून लढवणार नाही आहे। असं असताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांना नेमकं काय वाटलं मला माहित नाही। कदाचित त्यांचा तो पक्षांतर्गत प्रश्न असेल, त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही। शिवसेनेत पडलेली फूट उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागली आहे। अशा परिस्थितीत शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करणं हेच ठाकरेंचं प्रथम लक्ष्य आहे। शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे हातकणंगलेसाठी काही वेगळा निर्णय घेणार का हे लवकरच स्पष्ट होईल। शेखर पाटीलसह सूरज पोरावके, पुढारी न्यूज, कोल्हापूर।